तर नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की आर-टीचा आता काय चालू आहे आणि आर-टी संदर्भात खूप दिवस झाले अजूनही तोडगा निघालेला नाही. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीत आहे की माननीय हायकोर्टात म्हणजे माननीय मुंबई उच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ या दोन्ही कोर्टामध्ये पालकांनी किंवा अनेक संघटनांनी जनहित याचिका दाखल केली होती आर-टीच्या अधिसूचनेला अनुसरून. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की ती अधिसूचना काय होती, तरी थोडक्यात सांगतो. मित्रांनो, 9 फेब्रुवारी 2024 रोजी शासनाने जी अधिसूचना काढली होती ती अधिसूचना आपल्याला अशा प्रकारे सांगत होती की आपल्या राहत्या घराच्या 1 किलोमीटरच्या हवाई अंतरावर जर कुठलेही प्रायव्हेट स्कूल असेल आणि त्याचबरोबर शासन अनुदानित झेडपी महानगरपालिका अशा शाळा असतील तर आपले प्रायव्हेट स्कूलमध्ये ॲडमिशन न होता इतर शाळेमध्ये आपले ॲडमिशन होणार, म्हणजेच गव्हर्नमेंट स्कूल, झेडपी स्कूल, महानगरपालिकेचे जे शाळा आहेत त्यांच्यामध्ये. तर मित्रांनो, ही अधिसूचना जशीही पारित झाली त्यानुसार जी प्रणाली आर-टीची राबवली गेली त्यामुळे जनसमुदाय म्हणजेच आपले पालकवर्ग आहे त्यांच्यामध्ये तीव्र अशी नाराजी व्यक्त झाली आणि त्या अधिसूचनेला पालकवर्गाने तसेच अनेक संघटनांनी चुनौती दिली आणि माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली. जसं ही जनहित याचिका माननीय उच्च न्यायालयात दाखल झाली, माननीय उच्च न्यायालयाने आपल्या प्रक्रियेमध्ये सांगितलं आहे की मूळ जो कायदा आहे 2009चा आर-टी 25% त्यामध्ये स्पष्ट असं नमूद केलेलं आहे की आर्थिक दुर्बल घटक तसेच वंचित दुर्बल घटकातील जे पाल्य आहेत त्यांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहू नये. त्यामुळे प्रत्येक शाळेला 25% जागा ही या दोन्ही घटकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. पण मित्रांनो, ही जी अधिसूचना काढण्यात आली त्या अधिसूचनेनुसार कुठे ना कुठे प्रायव्हेट स्कूलला मुभा देण्याचे काम शासनाने केले असं न्यायालयाने म्हटले. दुसरी गोष्ट म्हणजे मूळ कायद्याचे रूपांतर अन्य कुठल्या कायद्यात करून चालणार नाही, हे कायद्याचे तत्व नाही असे न्यायालयाने म्हटले. मित्रांनो, प्रसारमाध्यमाच्या म्हणण्यानुसार ज्यावेळेस माननीय मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली या आर-टी प्रणालीवर त्यावेळेस शासनाने अशी ग्वाही दिली की नवीन परिपत्रक काढण्यात येईल आणि त्यानुसार पुन्हा ही प्रक्रिया राबवण्यात येईल. मित्रांनो, ज्यावेळेस हे नवीन परिपत्रक काढण्यात येईल त्यावेळेस आपल्या चॅनलवर आपल्या सर्वात प्रथम सांगण्यात येईल की या नवीन परिपत्रकानुसार कशा प्रकारे आपल्याला ॲडमिशन फॉर्म भरायचा आहे, कुठकुठली खबरदारी घ्यायची आहे, की दिलेला फॉर्मच एडिट करायचा आहे वगैरे वगैरे. मित्रांनो, आतापर्यंत अजून क्लिअर झालेलं नाही की आपल्याला एडिटचा ऑप्शन येणार आहे का पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करून पुन्हा संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे. तर मित्रांनो, जसे हे परिपत्रक काढण्यात येईल तसेच आपल्या चॅनलवर त्या संदर्भात सूचना देण्यात येईल आणि कशाप्रकारे हे नवीन परिपत्रकानुसार आपल्याला आर-टीच्या ॲडमिशन फॉर्म भरायचा आहे महाराष्ट्रासाठी ते सांगण्यात येईल. त्यामुळे निश्चिंत आपल्या चॅनलवर संपूर्ण अशी माहिती सांगण्यात येईल आणि तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, तुम्हाला त्याचं लवकरात लवकर सोल्युशन देण्यात येईल. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता येत्या काही काळामध्ये 10वीचा निकाल लागणार आहे आणि महाराष्ट्राचे जे 5 रिजन आहे जसे की मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती या 5ही रिजनमध्ये महानगरपालिकेच्या हद्दीतील जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ते ॲडमिशन घेण्यात येते. म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात येतो, त्यानंतर मेरिटनुसार आपण दिलेल्या कॉलेजमध्ये आपलं ॲडमिशन देण्यात येते. मित्रांनो, ही जी प्रक्रिया आहे ही कशा प्रकारे राबवली जाते, त्यानंतर या प्रक्रियेसाठी कुठकुठल्या डॉक्युमेंटची गरज असते, फॉर्म कसा भरायचा, कुठकुठली खबरदारी घ्यायची, या सर्व विषयाला अनुसरून आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, आपलं सर्व माहिती आपल्याला या चॅनलवर मिळणार आहे. तर मित्रांनो, त्या संबंधित व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.